आमदारांना संधी मिळणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते। पुढील काही दिवसांमध्ये मुंबई भाजप कार्यकारिणी पदाधिकारी नवीन करताना आमदारांना महामंत्री सरचिटणीस सारखी महत्त्वाची पदं दिली जाणार नाहीत। सामान्य लोकांना संघटनेमध्ये जास्त संधी दिली जाईल। नवीन मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम शर्यतीमध्ये असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राजकीय वर्तुळामधून आहे भाजप संदर्भात। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, भाजप कार्यकारिणी संदर्भात हा नवीन निर्णय येण्याची शक्यता आहे, काय नेमकी भूमिका भाजपने या संदर्भात घेतली आहे? मुळात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना कायम ठेवण्याची जी शक्यता आहे त्याच्याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आता घडताना दिसत आहेत। आशिष शेलारांच्या ऐवजी पर्यायी दोन नावं जे आहेत ते प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्याबाबत काही महत्त्वाचा निर्णय पुढच्या 15 दिवसाच्या आत होईल असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे जर नवीन अध्यक्ष मुंबई भाजपाला मिळत असेल तर अर्थात नवीन कार्यकारिणी देखील येईल असं सांगण्यात येत आहे। आणि नवीन कार्यकारिणी देत असताना कोणत्याही भाजपाच्या मुंबईतल्या आमदारांना महत्त्वाच्या फादर बॉडीमध्ये महत्त्वाचं स्थान जे आहे ते म्हणजे महामंत्री असोत किंवा सरचिटणीस असोत अशी महत्त्वाची पदं देण्यात येणार नाही यात। याचं प्रमुख कारण म्हणजे जर आमदारांना अशी महत्त्वाची पदं दिली गेली तर आमदार हे पक्ष संघटनेपेक्षा स्वतःच्या मतदारसंघामध्ये जास्त वेळ देतात आणि मग पक्ष संघटना ही सर्वदूर पोहोचवणं जे मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं काम असणार आहे त्याच्याकडे पूर्ण वेळ लक्ष न देणं त्यांना शक्य होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई संदर्भातली कुठलीही बैठक जर आयोजित केली तर आमदार हे निमंत्रक म्हणून असतातच निमंत्रित केलेले असतात। यामुळे आमदारांसाठी वेगळं पद देऊन त्यांच्यासाठी ते पदाची वाया जाऊ नये त्यापेक्षा अन्य सर्वसामान्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सरचिटणीस किंवा महामंत्रीपद केलं जावं अशा स्वरूपाची भूमिका पक्षाने घेतलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये भाजप मुंबईची कार्यकारिणी नव्यानं जाहीर होईल। यामध्ये भाजपाच्या बहुतेक सर्व आमदारांना पक्ष संघटनेमध्ये महत्त्वाचं स्थान देऊ नये आणि अन्य सर्वसामान्य लोकांना महामंत्री किंवा सरचिटणीससारखी महत्त्वाची पदं दिली जावीत असा निर्णय झालेला आहे। यामुळे भाजप जी संघटना आहे ती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न दिसून येतोय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवीण दरेकर किंवा अमित साटम यांनी प्रचंड लॉबिंग केलेली आहे आशिष शेलार यांच्याऐवजी स्वतःची वर्णी लागावी याबाबतच्या सुद्धा काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या काही दिवसात मुंबई भाजपामध्ये घडताना दिसतील अशी माहिती NDTVला सूत्रांनी दिलेली आहे। निश्चित सागर, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।